मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। लाडकी बहीण योजना विधानसभा झाली, आता खात्यात पैसे कधी येणार? महिलांच्या शुभेच्छामुळे महायुतीचं सरकार पुन्हा दणक्यात मोठ्या मताधिक्याने निवडून आलं आहे। आता लाडक्या बहिणींना आपल्या खात्यावर पैसे कधी जमा होणार याची प्रतीक्षा आहे। आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजना तात्पुरती बंद करण्यात आली होती। लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता खात्यावर कधी जमा होणार याची प्रतीक्षा महिलांना आहे। महिलांच्या शुभेच्छामुळे महायुतीचं सरकार पुन्हा दणक्यात मोठ्या मताधिक्याने निवडून आला आहे। आता लाडक्या बहिणींना आपल्या खात्यावर पैसे कधी जमा होणार याची प्रतीक्षा आहे। एकनाथ शिंदे यांनी आचारसंहितेदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेचे पैसे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार आहेत। ज्या महिलांचे पैसे खात्यावर आले नाहीत त्यांचे पैसे हे डिसेंबर महिन्यात जमा होणार आहेत। लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यावर 1500 रुपये जमा केले जातात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मोठ्या प्रमाणात आणि चांगला प्रतिसाद मिळाला आहे। ही योजना महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकप्रिय ठरली। महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली। या योजनेचा फायदा देखील महायुतीला झाल्याचं म्हणायला हरकत नाही। महायुतीला मोठ्या मताधिकाऱ्यांनी लाडक्या बहिणींनी पसंती दिली आहे। एकनाथ शिंदे यांनी महिलांना 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये देऊ असंही सांगितलं होतं। मात्र हे डिसेंबर महिन्यात जमा होणार की जानेवारी महिन्यात जमा होणार, त्यासाठी कोण लाभार्थी असणार याची अद्याप कोणतेही डिटेल्स समोर आले नाहीत। सुरुवातीला अर्ज केलेल्या महिलांना मिळणार की सरसकट सगळ्यांना त्याचा लाभ दिला जाणार याबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलं नाही। डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। आचारसंहितेमुळे तुर्तास ही योजना स्थगित करण्यात आली होती। आता लवकर पुन्हा ही योजना सुरू केली जाणार आहे। ज्यांना या योजनेचा अजून लाभ मिळाला नाही त्यांनी या योजनेचे स्टेटस चेक करावं। तुमचा अर्ज बंद झाला असेल तर योजनेचा लाभ मिळणार नाही। नवीन माहितीसाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।